हॅलो नमस्ते गाईस. तर माझे डोळे पूर्ण सुजलेले, कळतच असेल मी एवढं झोपले. कारण मी ट्रिपवरून बॅक झालं. ट्रिपवरून आम्ही कधी आला, आमची फ्लाईट लँड झाली नाईट 12 समथिंग, आणि मला रूमला यायला 1 झालं. सो आम्ही काल नाईट 1ला रूमला आला आणि झोपले मी लगातार कंटिन्युअस. काय साष्टांग दंडवत प्रणाम माझ्या नवऱ्याला योगेशला. कारण तो नाईट 2ला काहीतरी झोपला आणि सकाळी 8ला असं उठून ऑफिसला पण निघाला एकदम ऍक्टिव्ह मध्ये. आणि मी असं झोपीत असं बाय पण मी त्याला झोपीतच केले. आणि तो गेला ऑफिसला आणि मी आता उठले, 11 वाजले. आणि मी आता उठून बघते तर काय माझे पूर्ण डोळे सुजलेले. आज तर असं खूप थकलेली वाटत आहे. ठीक आहे, माझं झोप कंप्लीट झाली. थोडं चहा वगैरे घेतले आणि चहाचं मला खूप ॲडिक्शन आहे, तर चहा तर घेणारच मी. चहा घेतले. चहा बंद पण करायचा आहे कारण मला ट्रिपमध्ये खूप ॲसिडिटी होत होतं. चहामुळेच असं नाही आहे, बट या फूडमुळे, त्या वेदरमुळे. त्यामुळे मी डिसाईड केलं की मी चहा क्विट करणार आता. असं मी खूप वेळा डिसाईड केलं आणि खूप वेळा मी नाही केलं क्विट. पण बघू ह्या वेळेस असं माझं आहे की मी ट्राय करणार क्विट करायला. हे माझ्या हस्बंडला सांगले, म्हणजे योगेशला सांगले आणि तो हसला, खूप हसला की तू आणि चहा क्विट करणार नाही, नाहीच होणार हा. त्यामुळे मी ठरवलं की मी क्विट करणार, पण आज पिले मी चहा. आणि आज असं अनपॅकिंग वगैरे करायचं आहे, बट मला आज एक रील बनवायची होती, लाईक लाल लाल कलरची बांगडी. ते खूप वेळ झालं ते ट्रेंड मध्ये आहे. मला खूप वेळापासून करायचं पण होतं, बट माझं असं होतं की माझ्याकडे लाल कलरची बांगडीच नाहीये, तर मी कोणत्या कलरच्या बांगडीनं करू. आणि योगेशला जेव्हा मी सांगितलं ऑफिसवरून येताना तुम्हाला लाल कलरची बांगडी घेऊन ये, आणि तो खरं तर तो विसरायचा, पण घरी येऊन म्हणायचा की अरे रस्त्यामध्ये तर बांगड्यांची शॉपच नव्हती, हेच नव्हता तेच नव्हता. खरं तो विसरायचा. मी घरी आल्यानंतर आणला का तू बांगड्या, अरे हो मला आठवण होतं, पण रस्त्यामध्ये बांगड्याची शॉप नव्हती. असं तो विसरायचा खरं तर. मग मी असं एकदम डिसअपॉइंट व्हायची की यार मला लाल लाल कलरच्या बांगडीवर रील बनवायचा आणि माझ्याकडे लाल कलरची बांगडीच नाही. आणि मी 1-2 वेळा बाहेर पण गेले, पण मी सुद्धा विसरले मला लाल कलरची बांगडी घ्यायची आहे. तर असं करतच ते मला वाटते की मी ते ट्रेंड करू शकले नाही. पण मी हे विसरले की माझ्याकडे ऑलरेडी लाल कलरची बांगडी आहे. माझ्या कबर्ड मध्ये मी चेक करणं विसरले की माझ्याकडे आहे. माझ्याकडे असं होतं की माझ्याकडे सगळे कलरचे बांगडी एक्सेप्ट लाल कलरची बांगडी. आणि मी जेव्हा नंतर मला आठवलं की यार माझ्याकडे लाल कलरची बांगडी पण आहे. देन मला असं झालं की खूप दिवस झाले यार ते ट्रेंड सुरू होऊन, मग मी आता करू का नको. मी डिसाईड केलं की मी आता ट्रेंड करणार. कारण कारण आज मला असं करायचं, असं मला आज असं माझी इनर फिलिंग होती की मला आज करायची आहे. तर मला काहीतरी करायचं आहे आज, कोणता तरी रील, डान्स रील स्पेशली. तर मी हे की मला लाल कलरची बांगडीवालीच करणार, कारण माझ्याकडे आता बांगडी पण आहे. सो मी करते. ह्याच्यामध्ये मेन काय आहे म्हणजे ट्विस्ट, की मी इंट्रोवर्ट आहे. मी कॅमेरा फ्री आहे. मी कॅमेरावर खूप बोलू शकते, लाईक यू कांट इमॅजिन. मी आवर्स पण बोलू शकते कॅमेरावर. पण मी इंट्रोवर्ट आहे. मला जेव्हा मी लोकांना बघते बाहेर, दुसऱ्या लोकांना, की माझी बोलती बंद होऊन जाते. तर माझं असं होतं की मी खाली जाऊन करणार. खाली बॅकग्राऊंड खूप चांगला आहे, गार्डन आहे खाली, सो बॅकग्राऊंड चांगला आहे. तर मला असं होतं की मी हा जे रील आहे मी खाली जाऊन करणार. पण आज असं आहे की खाली जर लोक असले तर मी नाही करू शकत. तर 100% मी ट्राय करणार की मी हा रील खाली शूट करू. पण मी आधी जाऊन बघते. मी सगळं आधी तयारी करते, डान्स प्रॅक्टिस वगैरे करते, त्याचे BTS करते. आणि मग मी खाली जाणार आणि मी बघते की तिथं कोणी आहे का नाही आजूबाजूला. जर कोणी नाही, देन मी करते रील सुरू. आणि माझं असं आहे की आता हे जे भीती आहे ना, ऑलरेडी मी कॅमेरावर आहे, मला खूप लोक बघत आहेत. तर मला असं वाटतं की आता जे ही भीती आहे ना, त्याला मागे टाकायला पाहिजे. जे लोकांना बघून जे मला असं की इग्नोर असं करते ना मी, भीड वगैरे, ते नको करायला पाहिजे. त्याच्यावरून मला काय आय थिंक मला ते मागे टाकायचं आहे. सो मी आज ट्राय करेन की जर लोकही असले तरीही मी तरी करू तिथे. असं मी ट्राय करणार फक्त. जर लोक असले तर मी नाही करणार, मला माहिती आहे. बट मी बघते की मी करू शकते का नाही. तर मी आधी BTS रील प्रॅक्टिस करणार. सॉरी, आधी मी रील प्रॅक्टिस करते आणि मग मी खाली जाते, मग बघते आहे का कोणी. जर कोणी असलं तर मी ट्राय करते की मी करू. तर मला नाही झालं, माझ्या नाही जमलं तर मी ऑफकोर्स घरी वापस येऊन घरातच करणार. हे तर कन्फर्मच आहे. बट मी ट्राय केले म्हणून मला एक हे की चलो मी खाली जायचं तरी ट्राय केले. मी
गेले ऍटलिस्ट की मी बघायला की मी करू शकते का, हे तरी मला वाटेल. तर प्रॅक्टिस करते. माझ्याकडे दुसरा फोन नाहीये, तर मी टीव्ही मध्ये लावले गाणं आणि तिथून बघून मी प्रॅक्टिस करणार. खूप साऱ्या प्रयत्नानंतर झालेला सक्सेस आहे. ओके, तर आता मी फ्रेश होणार आणि रेडी होऊन मग मी खाली जाते आणि बघते की मी व्हिडिओ काढू शकते का. आणि मग जर मला चांगलं कोणी नाही तिथं आणि छान वाटलं तर मी तिथं व्हिडिओ काढणार. आणि जर मला वाटलं आहेत तिथं खूप लोक, तर मी वर येऊन व्हिडिओ काढणार ऑफकोर्स. तर मी रेडी झालेले. हेअरस्टाईल मी असं केले, जस्ट 3 हेअर्सला सेपरेट करून 3 आणि त्याला ट्विस्ट केलं आणि मागे क्लिप्सनं सिक्युअर केलं. आणि हा ड्रेस घातले मी फुल. तर आता मी खाली चालले. आता वाजले 3 दुपारचे. सो एवढ्या उन्हामध्ये खाली कोणी नसणार असं मला वाटते. मी आतापर्यंत वेट केले कधी टाइम होईल, म्हणजे दुपार कधी होईल आणि मी तेव्हा जाणार खाली. ह्या टाइमला कोणी नसणार म्हणून हे टाइम सिलेक्ट केले मी. सो आता मी खाली जाते आणि बघते कोणी नाही का, मग व्हिडिओ शूटिंग चालू करते. तर मी आता आलेले लिफ्टमध्ये आणि खाली चालले. जे एक्सपेक्ट केले तेच झालं. इथं कोणीच नाहीये आजूबाजूला. सो करते मी इथं शूटिंग. नाईस प्लेस ना. ओके, इथे करते मी. बघू शकता खूप गरमी आहे खाली यार. एवढ्या गरमीमध्ये मी जाऊन व्हिडिओ बनवून आले. रिझन एकच होता की एवढ्या गरमीमध्ये कोणी नसणार पार्कमध्ये, त्यामुळेच गेले मी. ओके, पण व्हिडिओ बनला. आता मी त्याची छोटी थोडेफार एडिटिंग्स वगैरे आहेत ते करून मी पोस्ट करते. आणि हा BTS पण मी पोस्ट करते. बाय. आणि माझे डान्सचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज कमेंट करा आणि सांगा मला, म्हणजे मी अजून दुसरे डान्स पण मी ट्राय करू. ॲटलिस्ट बाहेर जाऊन तर नाही, ट्राय करते. ठीक आहे, बाहेर जाऊन पण करू शकते मी, बट मी ट्राय करते स्टील. पण माझे डान्स व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील या फिर आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. थँक्यू.